नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत। मित्रहो, हवामानशास्त्र नावाच्या या पेपरचा विचार करत असताना आपण या ठिकाणी वायुभार हे जे काही हवामानाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे किंवा हवेचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे, या अंगाचा अभ्यास या ठिकाणी आपण करू लागलेलो आहोत। आणि हा अभ्यास करत असताना आजच्या तासामध्ये आपण पृथ्वीवरील असणारे जे काही वायुभार पट्टे आहे, हे वायुभार पट्टे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। पृथ्वीवरील वायुभार पट्ट्याच्या संदर्भाने जर आपण बघितलं तर पृथ्वीवर 3 कमी वायुभाराचे पट्टे निर्माण झालेले आहे, तर 4 जास्त वायुभाराचे पट्टे या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। आणि हे पट्टे प्रामुख्याने क्षितिज समांतर स्वरूपामध्ये वायुभाराच्या आपल्याला ते दिसून येतात। मागील तासामध्ये आपण विषुववृत्ताजवळ निर्माण झालेल्या कमी वायुभारा प्रत्ययाचा प्रदेश आपण बघितला। आपण बघितलं की त्या ठिकाणी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हा कमी वायुभाराचा पट्टा का निर्माण झालेला आहे आणि हा पट्टा प्रामुख्याने कमी वायुभाराचाच का निर्माण झालेला आहे, याचा सगळा ओहापोह आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केला। मित्रहो, आज आपल्याला उपोष्ण कटिबंधामध्ये किंवा समशीतोष्ण कटिबंधामधील जास्त दाबाच्या वायुभार पट्ट्याचा विभाग या ठिकाणी बघायचा आहे। समशीतोष्ण किंवा उपोष्ण जे काही कटिबंध आहे, या कटिबंधामध्ये जास्त दाबाचा जो काही पट्टे निर्माण झालेले आहे, हे जास्त दाबाचे पट्टे कशा पद्धतीने निर्माण झालेले आहे, याचा भाग आजच्या तासामध्ये आपल्याला बघायचा आहे। मित्रहो, उपोष्ण कटिबंधातील उपोष्ण जास्त वायुभार पट्टी उपोष्ण जास्त वायुभार पट्टे। आता उपोष्ण जास्त वायुभार पट्टे हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की हे जे काही पट्टे या ठिकाणी आपण इथं पट्टा म्हटलेला आहे आणि इथं पट्टे म्हटलं, याचा अर्थ असा की हे जे काही पट्टे आहेत हे प्रामुख्याने उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या दोन्ही गोलार्धामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। उत्तर गोलार्धाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर कर्कवृत्ताच्या पलीकडे कर्कवृत्ताच्या पलीकडे साधारणतः 25 अंश उत्तर ते 35 अंश उत्तर यांच्या दरम्यान, तसंच मकरवृत्ताच्या पलीकडे दक्षिण गोलार्धामध्ये 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान बघा, उत्तर गोलार्धात जर आपण बघितलं तर 25 अंश उत्तर ते 35 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान हा जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आहे, तर 25 अंश दक्षिण गोलार्धामध्ये 25 अंश दक्षिण अक्षवृत्त ते 35 अंश दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यान एक जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आहे।
आता मित्र, हा जो काही जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आहे, या दोन्ही गोलार्धामध्ये, हा उपोष्ण कटिबंधामध्ये जो काही जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आहे, हा प्रदेश काय निर्माण झालेला आहे याची कारण आता आपल्याला बघावी लागतात. तर मित्र, हे जे काही जास्त वायुभाराचे पट्टे निर्माण झालेले आहेत, याच्यामध्ये हवेचे अधोगमी प्रवाह व परिवलन, जे काही पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं आहे, यामुळं अशा पद्धतीनं या ठिकाणी जास्त भाराचा प्रदेश निर्माण झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग या ठिकाणी आपण बघूया की हे परिवलन काय आहे आणि हवेचा अधोगामी प्रवाह काय आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. मित्रहो, या ठिकाणी आपण बघितलं की विषुवृत्तीय पट्ट्यावरून ही हवा वर उचलल्या जाते. विषुवृत्तीय प्रदेशातील ही हवा अशा पद्धतीने वर उचलल्या जाते. या ठिकाणी ही हवा वर उचलल्या जाते दोन्ही ठिकाणी, आणि वर उचलल्या गेल्यामुळे ही हवा वर फेकल्या जाते. वर फेकल्या गेल्यामुळे पुढे ही हवा वाहत येऊन 25 अंश आणि 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान, 25 अंश आणि 35 अक्षवृत्ताच्या दरम्यान ही हवा खाली उतरू लागते. अशा पद्धतीने ही हवा या ठिकाणी खाली उतरते. ही हवा खाली उतरू लागते आणि ही हवा खाली उतरल्यामुळे काय होते की परिवलनामुळे, पृथ्वीच्या भोवती स्वतःभोवती फिरल्यामुळे या विषुवृत्तीय प्रदेशातील असणारी हलकी हवा वर उचलल्या जाते आणि परिवलनामुळे ती दोन्ही गोलार्धामध्ये 25 अंश अक्षवृत्त ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान ही खाली उतरते. म्हणजेच खाली उतरणं म्हणजेच या ठिकाणी अधोगामी प्रवाह निर्माण होतो. बघा, या ठिकाणी खाली उतरणं म्हणजे अधोगामी आणि हवा वर जाणे म्हणजे ऊर्ध्वगामी. मग विषुवृत्तीय प्रदेशात हवा वर जाते म्हणजे या ठिकाणी ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण झालेला असतो. तर याच्या उलट 25 अंश अक्षवृत्त ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये हवेचा अधोगामी प्रवाह निर्माण झालेला असतो. म्हणजेच या ठिकाणी हवा ही खाली उतरू लागते आणि या ठिकाणी हवा ही खाली उतरल्यामुळे या भागात जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. विषुवृत्तीय पट्ट्यातून वर जाणारी हवा ही या पट्ट्यात खाली उतरते. त्याचप्रमाणे परिवलनामुळे उत्तर व दक्षिणेकडील उपध्रुवीय प्रदेशातील देखील अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारी हवा देखील या ठिकाणी खाली येते. त्यामुळे येथे हवेचा जास्त दाब आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला हवेचा जास्त दाब का दिसतो, तर याही प्रदेशातील स्वतःभोवती फिरण्यामुळे याही प्रदेशातील हवा ही या ठिकाणी वर उचलली जाऊन या 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान उतरते खाली. त्यामुळे या ठिकाणी जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मित्रहो, दोन्ही भागामध्ये या ठिकाणी जास्त वायुभाराचा प्रदेश हा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. याही ठिकाणी जास्त वायुभार 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्याला हा जास्त वायुभाराचे दोन पट्टे हे दिसून येतात. एक पट्टा उत्तर गोलार्धामध्ये 25 अंश उत्तर ते 35 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान, तर दुसरा पट्टा हा जास्त वायुभाराचा आपल्याला दक्षिण गोलार्धामध्ये 25 अंश दक्षिण ते 35 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान
निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। हा निर्माण का होतो तर हा निर्माण होतो कारण विषुववृत्तावर वर फेकली गेलेली हवा आणि ध्रुवीय प्रदेशातील वर फेकली गेलेली हवा ही साधारणतः आपण असं म्हणतो की उपध्रुवीय प्रदेशातील वर फेकली गेलेली जी काही हवा आहे ही हवा या ठिकाणी पृथ्वीच्या परिवलनामुळे ही या ठिकाणी खाली उतरते आणि खाली उतरल्यामुळे या ठिकाणी हवेचा जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। तर मित्र हो, अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की उपोष्ण कटिबंधामधील जे काही जास्त वायुभाराचे दोन पट्टे निर्माण झालेले आहेत, हे दोन पट्टे हे आजच्या तासामध्ये आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। धन्यवाद।